नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य शोक पुरुष 40% व 50% न्यू सिलेबसनुसार आपण महत्त्वाचे प्रश्न कव्हर करत आहोत। हा व्हिडिओ क्रमांक 16व्या क्रमांकाचा आहे। याच्या अगोदर आपले 15 व्हिडिओ झालेले आहेत। हे न्यू सिलेबसनुसार सर्व क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत। याची प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे। प्लेलिस्ट जर पाहिली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। जर तुम्ही आरोग्य सेविका या पदासाठी जर तयारी करत असाल तर आरोग्य शोक 2021 म्हणून प्लेलिस्ट आहे। यामध्ये जवळपास प्रिवियस इयर क्वेश्चन आणि जे की जुना सिलेबस होता त्यावर आधारित सुद्धा 100 व्हिडिओ टाकलेले, ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तर मित्रांनो, 16व्या क्रमांकाच्या व्हिडिओमधला 261 नंबरचा प्रश्न पहा। निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटतम बिंदू डोळ्यापासून किती सेमी अंतरावर असतो? तर निरोगी मानवी डोळ्याचा निकटतम बिंदू 25 सेंटीमीटर एवढे अंतरावर असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे 25 सेंटीमीटर असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा। भिंगाची शक्ती कोणत्या एककामध्ये मोजली जाते? तर भिंगाची शक्ती डायप्टर या एककामध्ये मोजली जाते। भिंगाची शक्ती डायप्टर या एककामध्ये मोजली जाते। आंतरवक्र भिंगाच्या साहाय्याने निर्माण होणारी प्रतिमा नेहमी कशी असते? तर आंतरवक्र भिंगाच्या साहाय्याने निर्माण होणारी जी की प्रतिमा असते ती आभासी व सुलटी असते। आभासी व सुलटी ही असते। त्याच्यानंतर पहा, भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाने भिंगाकडून विचलित होते नाही अशा बिंदूस रिकाम जागा असे म्हणतात। तर पहा, भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाचे भिंगाकडून विचलन होत नाही अशा बिंदूस रिकाम जागा असे म्हणतात। तर अशा बिंदूस भिंगाचे प्रकाशीय केंद्र असे म्हटलं जातं। अशा बिंदूस काय भिंगाचे प्रकाशीय केंद्र असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने वस्तू जेवढी वास्तविक प्रतिमा मिळण्यासाठी वस्तू रिकाम जागा भिंगापासून किती अंतरावर ठेवली जावी? तर वस्तू भिंगापासून 2 या अंतरावर ठेवली जावी। त्याच्यानंतर पहा, सोने विलेपित दागिने रिकाम जागाचे एक उदाहरण आहे। तर सोने विलेपित दागिने हे एक विद्युत विलेपाचे एक उदाहरण आहे। त्याच्यानंतर पहा, लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कशाचा लेप देतात? तर लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर जस्ताचा लेप दिला जातो। त्याच्यानंतर पहा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात। या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पहा, कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात। या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला निस्तापन असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, पुढीलपैकी कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया मंद गतीने होते? तर कॅल्शियम या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया मंद गतीने होत असते। त्याच्यानंतर पहा, तांबे आणि रिकाम जागापासून ब्रांझ संमिश्र बनविले जाते। तर तांबे आणि कथीलपासून ब्रँझ हे संमिश्र बनविलं जातं। त्याच्यानंतर पहा, कशामुळे आम्ल वर्षाव निर्माण होतो? तर आम्ल वर्षाव नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्ल वर्षाव हा निर्माण होत असतो। त्याच्यानंतर पहा, पुढीलपैकी कोण खंडीभवन व लैंगिक प्रजननाच्या पद्धतीने प्रजनन करतात? तर स्पायरोगायरा शेवाळ व आयकॉन आणि स्पंज हे पुढीलपैकी म्हणजे खंडीभवन व लैंगिक या पद्धतीने प्रजनन करतात। त्याच्यानंतर पहा, विनाक्षू श्वसनाचे 2 टप्पे सांगा? तर विनाक्षू श्वसनाचे 2 टप्पे ग्लुकोज विघटन व किण्वन हे विनाक्षू श्वसनाचे 2 टप्पे आहेत। ग्लुकोज विघटन व किण्वन हे विनाक्षू श्वसनाचे 2 टप्पे आहेत। त्याच्यानंतर पहा, पेरिपेटस हा प्राणी कोणत्या 2 संघांना जोडणारा दुवा आहे? तर पेरिपेटस हा प्राणी कोणत्या 2 संघांना जोडणारा दुवा आहे? तर तो ॲनिलिडा व संधिपात या 2 संघांना जोडणारा तो महत्त्वाचा दुवा आहे। डकबिल प्लॅटिपस हा प्राणी कोणत्या 2 संघामधील दुवा आहे? तर डकबिल व प्लॅटिपस हा प्राणी कोणत्या 2 संघातील दुवा आहे? तर तो सरीपृष्ठ व सस्तन या 2 संघातील दुवा आहे। महत्त्वाचा प्रश्न हे लक्षात ठेवा। मत्स्य व उभयचर यांना जोडणारा दुवा कुठला? तर मत्स्य व उभयचर यांना जोडणारा दुवा लंगफिश हा मत्स्य व उभयचर यांना जोडणारा दुवा आहे। मत्स्य म्हणजे पाण्यात राहणारे आणि उभयचर म्हणजे जे पक्षी किंवा प्राणी जमिनीमध्ये सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात त्यांना उभयचर असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पहा, अमिबा साधे विभाजन तर हायड्रा कोणते विभाजन? तर अमिबा हे साधे विभाजन तर हायड्रा हे अंडमोचन या प्रकारचे विभाजन होत असते। हे लक्षात ठेवा। अमिबा साधे विभाजन होतं तर हायड्रा अंडमोचन स्वरूपामध्ये विभाजन होत असतं। त्याच्यानंतर पहा, वलीय गांडूळ तर चपट्या कुर्मी प्लॅनेरिया या स्वरूपामध्ये मोडतात। त्याच्यानंतर घोडा सस्तनी तर समुद्री घोडा मत्स्य या प्रकारामध्ये येतो। म्हणजे घोडा हा सस्तनी प्राणी आहे तर समुद्री घोडा मत्स्य या प्रकारामध्ये मोडतो।
त्याच्यानंतर पहा तारामासा आर्य सममिती आहे, तर भांगडा हा द्विपर्श सममिती आहे. मनुष्यसुद्धा हा द्विपर्श सममिती असलेला प्राणी आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर अशा स्वरूपामध्ये आपण 16व्या क्रमांकाचा जो काही व्हिडिओ त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. 15व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले होते. त्यामुळे मागचे व्हिडिओ जर पाहिले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. गणित बुद्धिमत्ता जी के सर्व प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट पाहून घ्या, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.